हॅलो एव्हरीवन, प्राजक्ताच लाईव्ह ब्लॉगच्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. सो येस, 2 दिवस झालेत घरी येऊन, पण खूप सारे पेंडिंग वर्क्स होते, त्यामुळे ब्लॉग बनवायला जमलं नाही. तर आज पुन्हा ब्लॉगची सुरुवात करते आहे आणि छान मस्त पाऊस पडत होता, थंडगार वातावरण झालं होतं. फार मिस करत होतो आम्ही तिकडे पाऊस. सो या थंडगार वातावरणात आम्ही गरम गरम पिठलं करायचं ठरवलं. ओके, सो इथे आपल्या चण्याच्या पिठाचंच पिठलं बनवते मी आणि कुळथाचंही पिठलं खूप सुंदर लागतं. कुळथाच्या पिठाचं आम्ही ना कुळथाचे शेंगोळे वगैरे करतो. सो तेही खूप जास्त अप्रतिम टेस्ट असते त्याची, खूप सुंदर लागतात ते. मी त्याची ही रेसिपी नक्की शेअर करेन तुमच्याशी. आणि पिठलं म्हटल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट म्हणजे आमसूल, कोकम, ते असायलाच हवे. तर मग ते टाकले मी. मस्त भातही लावला होता. आणि इथे मुंग्या बाबा, एवढ्या मुंग्या झाल्यात ना घरात. महिनाभर घर बंद होतं म्हणून जिथे बघावं तिथे मुंग्या. सतत पुसते मी, बट खूप जास्त मुंग्या झाल्यात. असो, इथे आमचा मस्त पिठला भात रेडी झाला होता. आणि ही रात्री आम्ही तंदुरी मागवली होती, पण ती काही संपली नाही आमच्याकडनं. सो ती छान कडक गरम करून आम्ही असं पिठल्या भातासोबत तोंडी लावली, जेवलं मस्त. आणि ह्या मुलीने इथे बनवलेत नेल्स. सो हिने हिचे क्ले असतो ना आपला खेळायचा, त्याच्यासोबत तिने हे नेल्स बनवलेत. तिला म्हटलं तू हे असं का केलं, त्यावर तिचं असं म्हणणं झालं, तू नेल पेंट्स देत नाही आम्हाला, तुझे नेल्स देत नाही, तू स्वतःच असे नेल आर्ट करते. सो मीही माझे नेल आर्ट असं केलेलं आहे. त्यावर ती मला विचारते की कोणाचं सुंदर आहे नेल्स वगैरे असं. तर म्हटलं ऑफकोर्स तुझेच खूप सुंदर आहेत नेल्स. मला विशेष असं वाटतं की हे एवढूसं 4-4.5 वर्षाचं मूल, आणि यांना सुचतं कसं की असे लांब नखं असायला हवे, नेलपेंट असायला हवी वगैरे. आणि त्यात ती म्हणाली की माझे युनिक कलर्स आहेत बघ, असं. असं मी एन्जॉय करते हे मोमेंट्स. त्यानंतर आम्ही मोमोज मागवले. ॲक्च्युली तिकडे असताना इकडचे स्ट्रीट फूड आम्ही फार मिस करत होतो, मोमोज, शोरमा वगैरे. तिथेही भेटतात, बट ही टेस्ट नसते. तुम्हालाही माझे व्लॉग्स आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब